50-50 रुपयाला कलिंगड मिळतात. आजच मला का दिसतंय हे सगळं काय माहिती. आज 100च्या याच्यामध्ये करायचं म्हणून सगळं दिसतंय. माझे 100 दिराम कंप्लीट झालेले नाहीये. बघू 100 दिरमचं चॅलेंज कंप्लीट करते काही. 100 दिरम म्हणजे 100 दिरम. तर मंडळी आज आम्ही चॅलेंज करणार आहोत. 100 दिरामचं चॅलेंज यांनी मला दिलं आहे. तर आम्ही आता मॉलमध्ये आलो आहे आणि आम्ही भाज्यांची शॉपिंग करणार आहे. बघू 100 दिरमचं चॅलेंज कंप्लीट करते काही. 100 दिरम म्हणजे 100 दिरम. 1 रुपया पण नाही, 1 दिरम पण नाही. आणि 100 रुपीज नाही बरं का. 100 इंडियाचे 100 रुपीज नाही. एव्हरी टाइम आम्ही येतो मला माहिती आहे 100च्या वरच जातो. 100 नाही 200 दिराम पर्यंत जातं. तर आज आम्ही चला आता स्टार्ट करणार आहे. जास्त काय नाही, भाज्याच घ्यायच्या आहे आणि 1-2 असं ग्रोसरीचं शॉप. इथे वस्तू घ्यायच्या आहे आणि आता इथे वॉर सिच्युएशनमुळे यांना हे म्हणताय वस्तू घेऊ नको. मग आता तुम्ही सांगा, काही खायचं नाही का, वस्तू घ्यायच्या नाही का? आता खरंच 100 दिरम जात होते आणि भाज्या संपल्या. 3 घेऊया. 3 घ्या. 3 दिराम झाले इथे. काय घेऊन आली? भाजच नाही चांगल्या. काय आहे? पालक आणले. कारले आलेले आहेत चांगले. कारले घेणार आहे मी खूप दिवसानंतर. कांदे 4.25. इन्फ्लेशन झालेलं आहे. मागच्या वेळी 2 दिरमला होते. बघा कांद्याचे भाव वाढले आता इथे. आणि दादांनी मला विचारलं होतं कमेंटमध्ये की तिकडे कांद्याचा भाव काय आहे. तर हे बघा हा भाव आहे 4.25 दिराम. म्हणजे किती होता तो? 100च्या आसपास. म्हणजे 100 रुपयाच्या आसपास 1 किलो कांदे इथे मिळतात. आधी एवढे नव्हते, 50 पर्यंत होते, पण आता डबलचा रेट झाला. टोमॅटो काकडी घेतली 3.95. पुरई स्पॉंगॉट. बघू आता मी भाज्या घेते एवढ्या 100 दिरम मध्ये कम्प्लीट होतं ते सगळं. जास्तीत जास्त भाज्या 100 दिरम मध्ये घ्यायच्या. पण तू कमी का घेतल्या दाखवतो गाईस थांबा. हे बघा 1 2 3 4 5 6 भाज्या. मग काय 100 मध्ये येणार. संत्री कुठली संत्री आहे? एवढ्या इंडियन प्रकारचे आहे. संत्रे असतात पण मी नेहमी आपल्या इंडियाच्या 4.95. 1 किलो नाही घ्यायचा आहे मला, थोड्याच घ्यायचं. तर आता कलिंगड घ्यायचं आहे, पण कलिंगडाचं वजन जास्त होईल म्हणून जास्त पैसे नको व्हायला म्हणून बघू 6.95 आहे. तर आम्ही सगळ्यात छोटं काढून घेतलंय कारण किंमत कमी पडायला पाहिजे ना. आपले 100च्या आतच बसलं पाहिजे, त्यामुळे हे घेऊ. ओके डन. आणि काय राहिले फ्रुट्स अजून? ऑरेंज घेतले मी, किवी घेतले. मला असं वाटतंय की आमचे अजून तरी 100 माझे झाले नाही कम्प्लीट असं वाटतंय. म्हणजे अजून मी घेऊ शकते सामान. हा असं वाटतंय मला, कारण सामान दाखवते. एवढेच आहेत. एवढे माझे मला नाही वाटत की 100 झाले असतील ना. त्याला याचे पैसे काउंट नाही करायचे, तुमचे वेगळे. मी 9.65 kg आहे. मी फक्त 3 चे पण 3 दिरम कट. म्हणजे मला 3 दिरम 1 दिरमचा एक ऍपल आता मी पकडेन. माझ्या याच्यामध्ये नाही टाकायचं मग तुमचे पैसे. त्याला आता बिलिंग करायला आलोय. बघू इथे किती होतात, त्याच्यावर कळणार आपल्याला किती झाले. आता 100 नाही जाणार 100. हे 1.20 छान.
रुपयाचं इंडियातलं कलिंगड. हे, हा. 50 रुपयाला कलिंगड मिळतं. तर भाज्या घेऊन झालेल्या आहे आणि अजून पण माझे 100 दिराम कम्प्लीट झालेले नाहीये. सो आता आपण ग्रोसरीचं काही सामान घेणार आहे आणि थोडंसं अजून चिप्स नको, चिप्स नको मोठे. लुलूचं नाही माहिती, हे घेऊ. मग ते दुसरं कॅन्सल करायचं का हे वाला? ओ, काय हो, ह्याच्यामध्ये छोटं पण येत असेल ना? नाही चांगलं गाईज, मला तर एक एक आठवत आहेत गोष्टी आणि एक सुस्त आहे. आणि आता बिल जाणार आहे 100च्या वर. बिल 100च्या वर नाही जाणार आहे. पण एक गोष्ट म्हणजे ज्याच्या महत्वाच्या गोष्टी त्याच, आता किराणा सामान घ्यायला आल्यावर आपण घेणारच ना हे सगळं. हा, आणि ह्याच्यामध्ये नाही का छोटं, हे लय मोठं आहे. जाऊ दे, हे घ्या फक्त. मी ते पण डायरेक्ट 14.95 म्हणजे खूप जास्त होऊन जातील आपल्या बिलनुसार. हे त्यांचे 11. जे पाहिजे होतं ते मी बरोबर चीज वाला पाहिजे. चीज, बटर नको. बटर आपण आपलं टाकता येतं. ये 7.50 आहे. जे नाही घ्यायचं ते सगळं मी घेते आज. आणि आजच मला का दिसतंय हे सगळं काय माहिती. आज 100च्या याच्यामध्ये करायचं म्हणून सगळं दिसतंय. ते छोटे छोटे नको, पण ते 4.95 नाही परवडत, त्यापेक्षा हे परवडत. आणि आता इथे मच्छी सेक्शन आलंय. एकदा आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगतो. आम्ही काय केलं होतं, मागच्या वेळेला आलो इथे भाज्या वगैरे घ्यायला. तर आम्ही इथे मासे घेतले होते, बांगडा मासा. ठीक आहे, तर इथे खूप गर्दी होती. तर त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की ना कमीत कमी तुम्हाला अर्धा तासाच्या वर लागेल क्लिनिंगसाठी, कारण इथे मासे असे ते क्लीन करून देतात. तर वजन करून त्यांनी आमचे मासे ठेवले आणि अर्धा तास मग म्हटलं काय करायचं. मग आम्ही थोडंसं फिरलो, टाइमपास केला, असं थोडंसं म्हणजे भाज्या वगैरे घेऊन झाल्या होत्या. आणि परत आम्ही गेलो, अर्धा तासानंतर सुद्धा मासे क्लीन झालेले नव्हते आणि आम्हाला इतका वैताग आला होता वेट करून थांबून. त्यामुळे आम्ही तिथे सोडून निघून गेलो. एवढंच की पैसे तर दिलेले नव्हते ना, बिल झालेलं नव्हतं. तर असं आम्ही केलं होतं, गपचूप पळून गेलो. आणि यावेळेला त्यांनी आम्हाला ओळखलं नसेल, पण काय ओळखणार इथे कोण एवढ्या गर्दीमध्ये. आणि यांना ना असं हे गोड गोड दिसलं ना, पेस्ट्री वगैरे, तर असं हेच खाऊशी वाटतं आणि जिमला जाऊन येतं आणि हे खातात असं. हे सगळं बघून माझी पण इच्छा होते सगळं खायची. नुसतं बारीक व्हायचं असा विचार करतो, पण नुसतं किती छान आहे. हो घ्यायचं. ब्रेड, यांना मी ऍडवाइस देत होती की हे ब्रेड खायचं आणि हे बघा कसं झालंय ब्रेड. ब्राऊन ब्रेड 7 ते फ्रेश 22 असेल तर घ्या. असं बघितलं की मला 7 कसं तारखेचं. एक्स्ट्रा बिल झालं तर तुम्ही देणार मला पैसे एक्स्ट्रा? नाही अजिबात नाही. चॅलेंजची चॅलेंज आहे. उलट मी तुला म्हणतो जास्तीत जास्त गोष्टी कमीत कमी पैशामध्ये जास्त. चालेल. आणि ज्या गोष्टी तुमच्यासाठी घेणार मग त्याचं बिल याच्यामध्ये ऍड नाही करायचं नाही, का? कारण की बाजार तो बाजार आहे. 100 मध्ये आणि हे ड्रायफ्रुट्स पण घेतले, 10 दिरहमचेच घेतले. तर ते बुड्डी का बाल दिसले बघा, बुड्डी का बाल. बुड्डी का बाल सोनपापडी सारखं. चला चला म्हणते यांना, पण यांना घरी यायचं काय नावच घेत नाही हा बाबा. बघा तर गोड 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 नाही खायचं म्हणून आम्ही हे गुलाबजाम घेतले. मी म्हणजे ह्यांनी घेतले आणि मग दोघांपैकी एकाने जरी घेतलेलं असलं तरी आम्ही दोघं पण खातो, कारण शेअरिंग इज केअरिंग आहे ना. लास्ट टाइम बिलिंगला गेल्यानंतर मला आठवलं की मी तिथे ह्या अद्रकवर बारकोड लावला नाहीये. बारकोड लावल्याशिवाय तिथे बिलिंग होत नाही, कारण इथेच वेट करून बारकोड चिटकवतात. आता मी पुन्हा आली परत तिकडे, लांब आहे थोडं, आतमध्ये चालायचा कंटाळा येतो, पण आली आता. बिल मिळालेलं आहे. आता आपण चेक करूया किती बिल झालंय. कुठे टोटल बिल? हे 118 रुपये. म्हणजे किती जास्त झाले? 18 दिरहम जास्त झाले. मला वाटलं होतं की होईल. किती कशामुळे झालं माहिती आहे? ते खाण्याचं आपण घेतलं शेवटला ते त्याच्यामुळे झालं. आणि ज्या गोष्टी आमच्या लिस्टमध्ये नव्हत्या त्या घेतल्या म्हणून वाढलं. आणि जर त्या एक्स्ट्राच्या घेतल्या नसत्या तर मला वाटतं 100च्या आतच झालं असतं. गुलाबजामुन घेतले, अजून ते बनाना चिप्स घेतलं. हे तीन चार गोष्टीमुळे वाढलंय, नाही तर 100च्या आतच असतं माझं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आमचं चॅलेंज इथे समाप्त होत आहे. अँड मी जिंकलेली नाही. 18 दिरहम फक्त फरक आहे ना. आम्ही जिंकले सारखंच आहे त्याच्यामध्ये. असं काही नाही. मी जिंकली. 3 वस्तू ह्यांच्या होत्या. नेक्स्ट टाइम. हा, मी नेक्स्ट टाइम मी तुम्हाला देणार चॅलेंज. आणि
ठीक आहे, थोडंसंच वाढलंय फक्त, बाकी आम्ही जिंकलोय. सो गाईज, असा होता आमचा फर्स्ट चॅलेंजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? आम्हाला अंदाज आला